नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व दादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. खूप लवकर झाली बघा, 10 वाजले. अजून 10 वाजायला पण 5 मिनिट बाकी आहेत. तोच आज व्हिडिओला सुरुवात केली. आज आहे शनिवार आणि काल शुक्रवारचा पूर्ण दिवस मी अजिबात काहीच व्हिडिओ वगैरे घेतले नाही, काहीच नाही. काल काम पण जरा जास्त होतं, पाहुणे वगैरे पण आलेले, पण मी ना पाहुण्यांचं काय घेतलं ना जेवणा खावण्याचं काय घेतलं, खूप गोंधळ पडलेला. मग ते कुठं व्हिडिओच्या वगैरे नादी लागू काय, काहीच केलं नाही. तर फटाफट जे होते ते कामच करून घेतले आणि आता म्हणजे देवपूजा वगैरे सगळं झालं आहे. दूध साखरेचा नैवेद्य ठेवला आहे. किचनमध्ये बऱ्यापैकी काय काय कामं करून घेतली मी. तर बघा, पहिलं तर मी भात आणि बटाटे असे उकडून घेतले. भात लावला त्याबरोबरच असे ठेवून दिले तर बटाटे पण उकडून जातात. फ्रीजमध्ये ठेवले ना तर पटकन एमर्जन्सी लगेच कामं येतात. यामध्ये डाळ लावली. अजून कुकर थंड नाही झाला आहे. पीठ वगैरे भिजवून ठेवलं आहे. कांद्याची पात बनवायची, तर कांद्याची पात मी स्वच्छ चांगली मस्त धुवून ठेवली. पिवळी वगैरे पडली कुठं निवडून मस्त अशी धुवून ठेवली. चहा वगैरे झालं आहे, सगळं माझं आवरलं आहे. आता हे कापते, कारण याला खाली बसूनच कापावं लागतं वेळेने. वरच्यावर सुरीने खूप मोठी मोठी होती, वेळेने अशी बारीक होती. आणि आज आहे याचा उपवास, शनिवार उपवास आहे. तर मग त्याचं काय नाही, मग आमच्यापुरतं डाळ भात आणि कांद्याची पात असं बनवणार आहे. बघू, शेंगदाण्याची चटणी बनवायचा विचार आहे. चटणी वगैरे बनवली तर मग बघू. त्याला पहिली भाजी कापून घेते आणि मग नंतर भेटते. मशीन वगैरे पण लावून दिलीत मी, कारण भाभी येऊपर्यंत 1.5 तासावर मशीन असली ना तर भाभी येऊपर्यंत होऊन जाते. मग लवकर लावून देते मी. 9:45ला लावली तर होऊन जातं तिचं बाकीचे कामं आवरेपर्यंत. नाही तर ते मशीनमुळे तिचे कामं लेट होतात भाभीचे. झाडांना वगैरे पाणी घालून सगळं झालं. चला आता भाजी कापते आणि मग तुम्हाला बनवताना भेटते. तर बघा, आता झाली सुरुवात. कांद्याची पात होती, कापून ठेवली मस्त. कांदे नाही घेतले, नुसती पातच कापली अशी. आज ओला कांदा नाही घालणार यामध्ये मी, असेच बनवायचे. पण त्या अगोदर थोडेसे साबुदाण्याचे पापड आहेत, हे तळून घ्यायचे. ते तळून ठेवते जरा. आणि थोडेसे हे तांदळाचे पापड आणि आपले साधे हे पण पापड सगळेच तळून घ्यायचे थोडेसे. पण पहिले जे उपवासाला लागतात ते तळून घेते. तेल तापले की नाही अजून थोडंसं टाकून बघते. बारीक गॅसवर ठेवून दिलेलं भाजी कापोपर्यंत. अजून नाही तापले, चांगलं गरम होऊ देते. आता चांगलं तेल गरम झालेत. थोडंसं टाकलेलं ते आता मस्त असं तळून आले वरती. कोणाचा फोन आहे बघ? साहेब घरीच आहे, अजून गेले नाही. फोन आलाय त्यांचा. हे साबुदाणे पापडीमध्ये ना असं बटाटा किसून घातलेला आहे बघा. बघा असं तुम्हाला दाखवते मी. असं बटाटा किसून घातलेला आहे, त्यामुळं अशा थोड्याशा मध्ये मध्ये हे दिसतं, लालसर दिसत आहेत. ते सगळं तळून घेते पटापट, मग भाजी टाकते. कारण एकाच कढईमध्ये सगळं होऊन जाईल. डाळीला पण नंतर मी टोपत नाही, तर कढईतच फोडणी घालेल भाजी काढून. ते उपवासाचे बाजूला ठेवले तळून, कारण उद्या जायचं. थोडे पिशवीत पण घालून येईल. हे तांदळाचे पापड चांगले मस्त फुगलेत. ही साईडला वेगळे तळे आणि आपले हे लिज्जतचे पापड. याची चटणी बनवणार आहे, पण आता पहिली भाजी टाकते. आता तेल गरमच आहे, गॅस बारीक आहे. बरं, थोडंसं जिरं त्याच तेलामध्ये टाकलेत आता. आणि कांद्याची पात थोडी परतून घेते. शिजून कमी होती तेव्हा अशी कापलेली खूप दिसते की भरपूर आहे. शिजल्यानंतर भरपूर कमी होते. अंदाजाने याच्यावर मी 1.5 चमचा मीठ घातली. म्हणजे चांगलं मिठामध्ये परतली ना तर हिरवी असते भाजी, छान अशी पिवळसर नाही दिसत. तेल मिठामध्ये छान परतून घेतली ना मस्त होते. आता जराही परतून घेते आणि मग शेंगदाणे मिरची वाटून टाकते वरतून. भाजी परतून बघा किती कढई पूर्ण भरलेली होती, एकदम कमी होती. त्या अंदाजानुसार मीठ घातलेलं आहे मी. आता यामध्ये जिरं हिरवी मिरची घेतली.
शेंगदाणे भाजून ठेवलेले होते, असे भाजले घेतले बरे वाटत नाही तर कच्चे शेंगदाणे असते ना खूप लालसर दिसते भाजी. भरपूर शेंगदाणे लागतात आपल्याला पालेभाजीला. असे कमी कमी नाही दिसले पाहिजे. असलं तर शेंगदाणे उचलून खायला आवडतात, अर्धे अर्धे असतात. मिक्सरला थोडं जाडसर फिरवून घेते. असे जाडसर शेंगदाणे बारीक करून घेते. जशी चटणी बनवायची, चटणी आता उशिरा बनवते. थोडं पहिलं बाकी मी उरकून घेते, कारण आज साहेबांना मला ना भाजी चपातीचा नाश्ता द्यायचा आहे. आज घरी आहे, थोडं उशिरा जाणार आहे तर म्हटलं थोडी भाजी चपातीच खाव. रोजच फ्रूट खात आहे फक्त, आणि मग काही काम आहे तर उशिरा येतील, त्यापेक्षा थोडंसं खाऊन गेलेले बरे. चांगले असे मिक्स करून घेतली. झाकण नाही ठेवलं बघा, अजिबात झाकण नाही ठेवलं तर अशी हिरवी चांगली मस्त राहून जाते. आणि जर आपण कच्चा कांदा घालते ना थोडंसं त्याने कलर जरासा व्हाईट येतो, असा सफेद सफेद कलर येतो भाजीला. मला मी कच्चा कांदा घातलाच नाही, नुसते पानं घेतले ते. बस आता हे काढून यातच लगेच डाळीला फोडणी घालते आणि चपाती बनवते. पापडची चटणी बनवायची. घेतली आणि आता लगेच काढून घेते. अशी मस्त छान झाली. डाळीला फोडणी घालायची तर सगळं काढून ठेवलंय मी बघा. तर आता भाजी काढून घेतली, डब्यामध्ये काढून घेतली आणि डाळीची तयारी करते लगेच. थोडंसं तेल घातलंय. शिजलेल्या डाळीमध्येच मी थोडीशी हळद घालत असते. थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ. दीड चमचा मीठ अंदाजाने. मोहरी घातली, जिरा, लसूण चिचून ठेवला, मिरची कापून घेतली, दोन्ही चमचे टाकले. जिरा मोहरी चांगली परतली, आणि ते तेलामध्ये थोडीशी हळद. आता आज काय घरात जोपर्यंत राहत ना तोपर्यंत फोन चालू राहणार. फोनचं खूप प्रमाण असतं. उशिरा जायचं म्हटलं ना तर कंटिन्यू फोन चालू असतात. आता मी जरा सध्या हिंग टाकायला लागले डाळीमध्ये. थोडंसं, अगदी थोडासा अंदाजाने 2 चिमूट हिंग. थोडी चांगली परतून घेतली मस्त. आणि आता थोडीशी डाळ टाकणार आहे. जरासे फोडणीमध्ये थोडंसं डाळीचं पाणी घातलं, छान असं तडका बसतो. आणि नंतर मग बाकीचं जे आहे तेवढी डाळ टाकायची. मग तेवढ्या याच्यामध्ये चांगली फोडणी बसलेली जाते. डाळ वगैरे मी दोन्ही टायमाची केली. संध्याकाळी थोडीसे बाकीचे पण काम आहे आणि मैत्रीण पण येणार आहे, माधुरी येणार आहे. तर मला मग डाळ 2 टायमाची असेल तर पटकन दुसरं एखादं काहीतरी बनवायला होईल. तर बघा डाळी दुसऱ्या गॅसवर ठेवते उकळायला आणि चपात्या करायला घेते इथे. आणि पटकन मला फक्त इथे थोडीशी काश्मीरी पावडर कलरसाठी, आणि तिखट एकदमच जरासं. तिखट नाही पाहिजे, फक्त थोडीशी लाल दिसली पाहिजे असं. आणि किंचित जरासं मीठ, कारण थोडीशी चटणी आहे. थोडंसं आपलं हे तेल, कारण तेल घातलं तरच अशी थोडीशी ओली ओली दिसते, नाही तर एकदम सुकी सुकी दिसती. आणि कुरकुरीत मस्त अशी राहून जाते डब्यामध्ये घालून ठेवली तर. बघा झाली पापड चटणी तयार. खूप दिवसातून दाखवली तुम्हाला. आता शेंगदाणे चटणी जी करायची ती थोडं सगळं झाल्यानंतर करेल आरामात. पहिलं जे घाईचे काम आहे ते करते. भरून ठेवते डब्यामध्ये. बघा साहेबांना दिलंय असं ताट बनवून. आता हे पोटभर एवढे जेवण केले ना तर मग संध्याकाळी पण टेन्शन नाही, बाहेर चालले ते. श्रीखंड, भाजी, चपाती, डाळ भात सगळंच आहे. पापड वगैरे नको आहे त्यांना. तर आता बघा चपात्या वगैरे सगळं झालं.
साहेबांचं जेवणाचं झालं. बाकी काय होतं छोटे मोठे कामं करून घेतले. भाभीचं इथलं सगळं किचन आवरलं ते तुम्हाला दाखवते. हे बघा सगळं किचन भांडी वगैरे सगळं आवरलेलं आहे, स्वच्छ आहे. आता हे झालेत, आता हे झालं सगळं. आता यानंतर पूनम आणि अरुण येत आहेत आता. तर अरुणला डाळ भात. आता मला सकाळी त्यांनी सांगितलंच नाही का मी येतोय म्हणून, मला नंतर सांगितलं का येणार आहेत. मग मी आता माझे बाकीचे जे होते नॉर्मल ते कामं आवरून घेतले. आणि मग आता अरुण बोलला मी काय डाळ वगैरे नाही खाणार, मला साधं काहीतरी बनव, पिठलं वगैरे बनव. शेंगदाण्याची चटणी तर बनवायचीच होती मला अशी, पण म्हटले बाकीचं आवरून घेते. पापड चटणी बनवलेली होती, चटणी शेंगदाण्याची जी आहे ती नंतर बनवेल. तर अरुण बोलला नाही मला नको ते पिठलं भाकर वगैरे पाहिजे, मला डाळ नको, भात नको, चपाती काहीच नको आहे मला. तर पिठलं काय मला इतकं व्यवस्थित बनवता येत नाही. तर पुन्हा बोली मी आल्यावर बनवते, तुम्ही काहीच करू नका, तुम्ही आराम करा, मी आल्यावर करते. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना, श्री स्वामी समर्थ. तर सकाळीच एक व्हिडिओ घेतलेला, त्यात दाखवलं डाळ भात, कांद्याची पात वगैरे, चपाती सगळं झालं. आणि त्यानंतर कळलं की अरुणती येतं. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पुनमती येता इकडे. तर ते मला काही त्रास नको म्हणून त्यांनी मला सांगितलंच नाही आम्ही येतोय. आणि अरुणला आता फोन केला, त्यांनी मला अचानक व्हिडिओ कॉल केला का आम्ही इथं आलो म्हणून. तर म्हटले जेवायला, तर बोलले आल्यावर बनवू. म्हटले आता काय बनवू, तर म्हणले बनवलेलं जे आहे तर बोलले नाही डाळ वगैरे नाही खाणार. तर त्यांना पिठलं पाहिजे, मला बोलले मला पिठलंच खायचं आहे. तर ठीक आहे, मग आता काय केलं, चेंज केलं. काम झालं सगळं चेंज वगैरे करत असते, पुन्हा दुसरं गाऊन वगैरे घातलं तर मग कसं पिठाचं वगैरे खूप सगळं लागतं. मग चेंज करते, चेंज केलं. आणि आता आली पुन्हा किचनमध्ये. त्यांना येऊपर्यंत मी चटणी बनवते आणि एखादी बाजरीची भाकर बनवते, अरुणला आवडती तर. आणि पिठलं मग पूनम बनवलं तिच्या पद्धतीने. तोपर्यंत मी शेंगदाण्याची चटणी वगैरे बनवते, दाखवते. तुम्हाला बोलले ना पूनम वगैरे येत आहेत. ए बाई तुझी आठवण काढत होते सगळे. स्वामी समर्थ सर्वांना. तू कशी आहे सांग. एकदम मजेत आहे ना. हां, आज पुन्हा आलीत आता. आणि बघा ही आपली किती उंच झाली पोरगी, माझी खूप उंच झाली. केवढं बघ, दाखव जर उभी राहा बाळा. मम्मीच्या बरोबरीने आली. माझ्या एवढी झाली पूर्ण. हा, एकदम थोडीशी बाकी राहिली, मम्मीच्या बरोबरीने आली. एवढी उंच झाली ना, मी तिला बोलते मम्मीला तू आताही करणार, क्रॉस करणार आता. हां, आलेत आता, बसलेत. अरुण अजून खालीच आहे, गाडी पार्किंगला लावते. आता ती मला बोलते तुम्ही काहीच करायचं नाही, मी करते. करू देत, काय करायचं मग आता, नाही काय थोडंसं तिच्या हातचं. हां, तिच्या हातचं आता. कधीतरी तुम्ही पण आलं तिकडे कसं करू लागतं. हां, काय नाही करू लागत. हे बघा असं असतं इथं, बरोबरी असती. तुम्ही कसं करू लागतात तिकडं. मला सुद्धा खाली बसू दे, तुम्ही काय करायचं नाही, मीच करणार. आणि ती आली का, ती आणि सोनाना अशा ओढून ओढून बाहेर काढतात मला. तेवढं दोघींचं मला खूप सुख लागतं बघा. तब्येत बरी नसते आणि त्यात एवढं सगळं. आलेच रडायला लागली, लगेच डोळ्यात पाणी आलं. तुम्हाला किती त्रास झाला, तुम्हाला किती झालं, रडायला लागली येऊन. येडी ती, काय करायचं सांगा यांचं आता. असू दे, बरं वाटलं, पण ती आली तर बरं वाटलं. तर आता तिलाच बनवायचं सगळं काही, जे बनवेल तू बनव, मी दाखवते तू काय काय करते. साधंच बनवायचंय. ते मला येडं बोलतं, मी त्यांना येडच बोलते. ते मला बोललं मला पिठलंच खायचंय. मग पिठलं बोलली तुम्ही करू नका, मी आल्या करते. तर चल आता इथे चाललंय पिठलं बनवायची तयारी. तर मी बोलले थोडीशी नाही चटणी. अरुण बोलले चटणी बनव. आता मिरची घेतली आणि जिरं घेतलं, लसूण घ्यायचं आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेते. त्यांच्यापुरती बनवते, जरा तिखट बस झाली. लसूण टाकते यात. हां, हे बघा असं लसूण घालते आणि असं ओबडधोबड वाटून घेते, लगेच तेल घालून परतायचं. हां, आता थोडीशी कोथिंबीर घाल तेलामध्ये. टाक आणि मिरची टाक. आता मीठ झाल्यावर पण हे बघा अशी मी बारीक वाटून दिली तिला. ते टाकतो ठीक आहे. कोथिंबीर घातली ना चांगली चव येते. मीठ घालून परतव आता अशी घे, अशी परत. अंदाजाने मीठ घाल. कडक पाहिजे की अशी नरम नाही? कडक लागते, मग पाणी नको घालू. बस मीठ कमीच घाल जरा, त्यांना खूप नको. झाली चटणी तयार, मस्त कुरकुरीत बनवली पूनमनी छान. आणि मी आपल्या घरामध्ये अशी नरम बनवते ना, बघा अशी छान कुरकुरीत झाली. तर आता पिठलं बनवायची तयारी चालली. मी बोलली पुन्हा थोडा भात लावते, आहे सकाळचा पण अजून थोडासा लावते. जिरं मोहरी घातलीत.
मिरची, कारण आपल्यापेक्षा पण तिखट खातात पुन्हा म्हणते ना, ते जास्त तिखट खातात. पण चटणी वगैरे आहे, डाळ भात सगळंच आहे, कांद्याची पात वगैरे. पण म्हटले ते बोलले यातलं मला सगळं काहीच नको आहे. आणि काय मिरच्या आहे, बटाटे काय घेऊ का, म्हटले काहीच नको घेऊ, सगळं आहे माझ्याकडं. मेथीची भाजी नको, काहीच नको म्हटली. आहे ना आता घरामध्ये सगळं. तेलामध्ये हळद घालून मस्त आता फोडणी बसली. फास्ट करू गॅस. नाही भाकर पण तीच करते. हो. तुला ताईंच्या कमेंट होत्या, पूनम आली का आम्हाला दाखवायचं. पहिले आली तेव्हा तुला काय मी व्हिडिओ वगैरे घेत नव्हते ना, मग तेव्हा आता म्हटले तर आली तर आता घ्या, आता झाले व्यवस्थित. मी आरू बाळा दरवाजा खोल. हो, तेव्हा तब्येत बी बरी नव्हती. हा, मी व्हिडिओ घेतच नव्हते ना कुठे. एक महिना मी अजिबात व्हिडिओ नाही घेतले. आमचे पाहुणे मला अचानक व्हिडिओ कॉल करताय आणि तुला द्राक्ष आणू का, आणि बा आता एकीकडे भात, इथं मधल्या गॅसवर पिठलंय आणि इथे चाललंय भाकरी. पुन्हा पण मस्त गावच्या मोठ्या मोठ्या भाकरी बनवते छान अशा. सोनाने त्याच्या गरम गरम मला तूप लावून भाकरी खायला घातलेल्या. हो, एकदम गरम इकडं बनवायचं आणि तिकडं खायला आणून द्यायचं, असं होतं. हे बघा, हे बनवलंय अरुणला ताट, पिठलं, भाकर, शेंगदाण्याची चटणी, कांदा, आणि ही कांद्याची पात पण दिली थोडी त्यांना, बाजरीची भाकर. घे, सगळ्याची पंगत बसली आहेत मस्त. आज या दोघी एकत्र बसल्याय, हे दोन्ही एकत्र. त्यांना खायचं नव्हतं पण अर्धी भाकर दिली. आणि मी पण बघा एक कोरभर घेतली, म्हटली मी खाती गरम गरम पिठल्याबरोबर. सगळा पसारा आणून ठेवलाय. जेवल्यानंतर टाकी पूर्ण संपली होती, पाणीच राहिलं नव्हतं. आता पूनमने पुन्हा भांडे वगैरे आवरले. मला तर ओढून तिकडं नेते, तुम्ही करायचंच नाही काय. पण माझं माठ वगैरे भरायचं मलाच माहिती, म्हटले मी सगळं प्यायचं पाणी तरी भरते. तिथं चालले भांडी घासायचं काम. झालीत भांडी. तिकडं आरून पण झोपले, पोरं पण झोपले. तर म्हटले आपल्या दोघांपुरता चहा बनव आता. तिच्या हातचा चहा, गोड चहा बनवते मस्त. आणि भाऊ आम्हाला खूप हसायचे, कोल्हापूरचे भाऊ ना खूप हसायचे. पूनम बोलायची ताई स्वामींचा चहा पण मीच पिले. माझं म्हणून भाऊ बाथरूममध्ये एकच ऐकत होती, तर बोलले हा देवाचा पण चहा पिती आणि तुझा पण पिती. तर स्वामीनं जो ठेवलेला असं ना सकाळी, तर मला बोलती नको मी 2 कप पिले ताई, स्वामींचा पण पिले आणि माझा पण पिले. आम्ही असं बोलत होतो आणि भाऊ इथं ऐकत होते. नको बेसी वगैरे घासू, सकाळी घासलं की बाई राहू दे. हा राहू दे. चला माठ भरलाय. चाललंय यशच्या केसांवर. आता यश गेला लगेच पळायला. मी मोबाईल जसं घेतला लगेच पळायला. ते केस मोठे मोठे केले. नानाचं पण चाललंय का मला एवढे मोठे केस करायचेत. नाना विकला. हा हा, हे ऑइल दिले केस मोठे करायला ना. हा, संपलेलं आहे का ते. आता पूनमचं चाललंय लसूण सोलून ठेवा, कपड्यांच्या घड्या मारून ठेवा, काय काय चाललंय. आता चालली उद्याची तयारी. सकाळी जायचंय जेजुरीला. मग आता चाललंय आमचं आवराआवरी करायचं. तर आता हा तर काय मला गड चढू देणार नाहीये. ड्रायर नाही वापरत जास्त. आता थंडच घेतो तो, ड्रायरनी पण थंड. गरम नको म्हणून थंड घेतो. तर आता यशने आंघोळ केली, केस ओले. तर नानीचं चाललंय ड्रायर एक कर बाबा, म्हणजे जरा केस सुके होतील. तिला लय आवडली त्याचे केस. नाना पण बोलते असे एवढे केस मला मोठे पाहिजे होते, काय यांचं करायचं. आणि मला एवढा राग येतो मोठ्या केस त्याच्या. बाई माझं ठीक आहे, पण त्याला आवडतं. आता छान दिसत, आता सध्या छान दिसायला लागली त्याला जरा. पहिले पहिले व्हिडिओ चालू म्हणून बोलते. व्हिडिओ चालू म्हणून बोलते. नाही आता काय चेंज केला, आता सगळेच बोलायला लागले चांगले दिसते चांगले. मग मी पण चांगलेच बोलते. राहू दे ठीक आहे, असं काय करायचं. सगळ्यांना जर आवडतं मी काय एकटी नको बोलू. मग आता अरुण अरुण आता अरुणला सुट्टी भेटली तर उद्या हे पण येणार आहे जेजुरीला आमच्यासोबत. पण आता सुट्टी भेटते का नाही काय माहिती. चाललंय इथून प्रयत्न.